उदयनराजे भोसले यांच्यावर सातारा दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी नगरमधील शिवप्रेमींनी करत याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर साताऱ्यामध्ये दाखल गुन्हे तातडीनं मागे घेण्याची मागणी अहमदनगरमधील शिवप्रेमींनी केली आहे। या मागणीसाठी शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करून अप्पर जिल्हाधिकारी पालवे यांना निवेदन दिलंय। खासदार उदयनराजे यांच्या विरोधात राजकीय आकसातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तात्काळ मागे घेण्याची मागणी ॲडव्होकेट महेश शेडाळे आणि नंदकुमार भोसले यांनी केली। यावेळी भूषण म्हसे, रोहित आवारे, ऑल्विन शेक्सपियर, नयन जेवे, भाऊ कोतकर, सतीश पिंपळे, नितीन लांडगे आदी यावेळी उपस्थित होते। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशात छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जो खोटा गुन्हा राजकीय स्वार्थापोटी व राजकीय द्वेषापोटी दाखल केलेला आहे, तो गुन्हा पाठीमागे घेण्याच्या उद्देशाने आपण घेण्याचे विनंतीचे निवेदन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांना आपण दिलेले आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की मी शासनाला पूर्तता करून शासनाला कळवतो की हे गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणून। आणि त्यानंतर हे महाराष्ट्राचे सरकारने सुद्धा जर याची गंभीर दखल घेतली नाही तर याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटणार आहेत। त्यानंतर जर समजा महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही तर छत्रपतींच्या गादीला जो अवमानित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलेला आहे, तो जर त्यांनी लवकरात लवकर हे केलं नाही तर उभा महाराष्ट्र पेटून उठणार आहे, असे मी या ठिकाणी महाराष्ट्र जनतेला कळवतो। हे पवित्र झालेले महाराष्ट्र माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जे गुन्हा झाला तो महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर मागे घ्यावा, हे आमची उदयनराजे समर्थकांची सगळी आम्ही एकत्र आलेलो आहे निवेदन करत आहेत। अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने सर्व समर्थक इथे जमलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। एक नेता एक आवाज, छत्रपती श्री उदयन महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।